लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, मुलांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या. जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयातच उपचार मिळावेत, नागरिकांची मागणी. बातमी नांदगाव इथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच नेहरूनगर परिसरात घराजवळ खेळत असताना एका 12 वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. नांदगाव नगर परिषदेच्या वतीने काही मोकाट कुत्र्यांना पकडण्याची तसेच त्यांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक भागांमध्ये कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान कुत्र्यांच्या चाव्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात पाठवावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या चाव्यांवरील संपूर्ण उपचार व्यवस्था नांदगाव ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून शासनाकडे करण्यात येत आहे. मी राहणार नांदगाव, येवला रोड, नेहरू नगर, पाण्याच्या टाकीजवळ. माझ्या मुलाला पिसाळ कुत्र्यांनी चावलं, मोकाट कुत्र्यांनी चावलं. त्याला मी इथून नांदगाव त्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथून मी मालेगावला घेऊन गेलो. मालेगावनं आता मुलाला नांदगावला घेऊन आलो. शासनाकडे तुमची काय मागणी? शासनाकडे फक्त मोकाट कुत्र्यांची तुम्ही दक्षता घ्या, त्यांच्यावर जास्त कारवाई करा. मुक्ताराम बागुल, प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.